Hello, students, and welcome to the world of chemistry. I am your chemistry teacher, Dr. Simantini Patil, and we were discussing the chapter Introduction to Analytical Chemistry. मित्रांनो, आपण नेमकं analytical chemistry का study करायचं आहे? What are the importance of this analytical chemistry to us in our everyday life and how it works? That we are going to study in this chapter. वेगवेगळ्या केमिस्ट्रीच्या ब्रँचेस आपण माहिती आपल्याला ज्या आपण पाहिलेल्या आहे आपल्या आधीच्या लेक्चरमध्ये आणि प्रत्येक ब्रँचचं काहीतरी स्पेसिफिकेशन असतं. अगदी त्याचप्रमाणे ॲनालिटिकल केमिस्ट्रीचे स्पेसिफिकेशन आहे. जसं नावच आहे बघा ॲनालिटिकल केमिस्ट्री. द ब्रँच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ ॲनालिसिस ऑफ समथिंग. Analysis of matter, analysis of compound, analysis of samples, etc. etc. And what exactly is done in this analytical chemistry? That is investigation of chemical composition of substances. कुठलं केमिकल कंपोजिशन आहे नेमकं जे आपल्याला सबस्टन्स दिलेलं आहे सॅम्पल दिलेलं आहे त्यामध्ये that we are going to investigate in this branch of chemistry. It uses the instruments and methods to separate, identify and quantify the matter under study. प्रत्येक केमिस्ट्रीच्या ब्रँचसाठी काहीतरी एक्सपेरिमेंट्स असतात. फिजिकल केमिस्ट्रीचे काही एक्सपेरिमेंट्स तसंच मॅक्झिमम एक्सपेरिमेंट्स आपण करतो ॲनालिटिकल केमिस्ट्रीच्या अंडर. ज्यामध्ये आपण व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस करू, टायट्रेशन करू, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक टायट्रेशन आर द मेन टायट्रेशन वी आर गोइंग टू स्टडी इन स्टँडर्ड 11th and 12th. तर यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात, वेगवेगळ्या मेथड्स वापरले जातात. त्या ह्या 3 गोष्टी स्पेसिफिकली करण्यासाठी सेपरेशन, आयडेंटिफिकेशन अँड क्वांटिफिकेशन ऑफ द मॅटर अंडर स्टडी. It provides chemical or physical information about a sample. काय म्हटलंय बघा? ठीक, analytical chemistry provides chemical or physical information about the sample. नेमकं सॅम्पल कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे, whether it is acidic, basic, neutral, or what its melting or boiling point is, that is given in this branch of chemistry. Analysis may be qualitative or quantitative. दोन प्रकारचं अनालिसिस केलं जातं महत्वाचं, क्वालिटेटिव्ह अनालिसिस और क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आणि जसं आधीच सांगितलं त्याप्रमाणे फ्रॉम स्टँडर्ड 11th वी आर गोइंग टू स्टडी दिस ऑल टाइप्स ऑफ अनालिसिस. Specifically qualitative analysis, under which we are going to study organic qualitative analysis as well as inorganic qualitative analysis. In quantitative analysis, volumetric analysis or titrometric analysis, that also we study in these standards. Then what is the role of analysis? Why exactly we perform this analysis? Qualitative analysis is concerned with the detection of the presence or absence of elements in compounds and of chemical compounds in mixtures. Qualitative analysis का करायचे आपल्याला तर it concerns with detection of presence or absence of elements. दिलेलं जे कंपाउंड आहे, whatever the sample is given to us, which kind of elements are present there, that we going to study in this qualitative analysis. डिफरंट रिएक्शन्स दिलेल्या असतात, तिथे टेस्ट दिलेल्या असतात, टेस्टवरून ऑब्झर्वेशन आणि इन्फरन्स या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं. जेव्हा एखादी टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा त्या ठिकाणी तो एलिमेंट प्रेझेंट आहे असं म्हटलं जातं आणि त्यासाठी मग फर्दर कन्फर्मेटरी टेस्ट केल्या जातात. आणि त्याचबरोबर presence or absence of elements in compounds in mixtures. स्टँडर्ड 11th साठी आपल्याला दिलं जातं फक्त एक सॉल्ट किंवा एक सॅम्पल ज्याच्यामध्ये मिक्सचर प्रेझेंट नसेल. बट फ्रॉम स्टँडर्ड 12th वी स्टडी मिक्सचर्स अँड एलिमेंट्स प्रेझेंट इन मिक्सचर.
मिक्सचरमध्ये पाहताना क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये जेव्हा आपण इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस स्टडी करत असतो त्यावेळी आपल्याला फाइंड आउट करायचं असतं एक कटायन एक अनायन. आपल्याला माहिती मॉलिक्यूल तयार झालेला असतो. कटायन अनायन एकत्र येऊन दोघांचा चार्ज जेव्हा 0 होतो तेव्हा मॉलिक्यूल हा स्टेबल मॉलिक्यूल असतो आणि त्याच पद्धतीने तो तयार झालेला असतो. आणि यासाठी in inorganic qualitative analysis we have to find out which kind of radicals are present there. Radical कोण? Radical means positively or negatively charged particle or element, or cations or anions. We know that cations are positively charged ions and anions are negatively charged ions. आणि आपल्याला या इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह मध्ये हेच फाइंड आउट करायचं असतं की कोणते कटायन प्रेझेंट आहे आणि कोणते अनायन्स प्रेझेंट आहे. आणि यासाठी ज्या बाकीच्या स्पेस केल्या जातात त्या आपण नंतर पाहणारच आहोत. आणि त्याचबरोबर असतं ऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. In this organic qualitative analysis, we have to find out whether the given organic sample is acid, base, neutral, or whether it is aldehyde, ketone, amine, etc. etc. Again, various tests are given there, and when the test is positive, observation is positive, then we say that specific kind of acid, base, or amine, or alcohol, ketone, etc. are present there. Then quantitative analysis. Quantitative analysis deals with the determination of relative proportions of elements in compounds. काय म्हटलंय बघा? Quantitative analysis deals with the determination of relative proportions of elements in compounds. Compounds ज्यामध्ये जे एलिमेंट्स आहे त्यांचं एक्झॅक्टली प्रपोर्शन काय आहे एकमेकांशी ते स्टडी केलं जातं. अँड ऑफ केमिकल कंपाऊंड्स इन मिक्सचर. इफ द मिक्सचर्स आर प्रेझेंट देअर, व्हॉट इज देअर रिलेटिव्ह proportion with each other, that is studied in this quantitative analysis. Then importance of analytical chemistry. Analytical chemistry deals with analysis, and this chemical analysis is one of the most important methods of detection of the composition of raw materials, intermediates and finished products. नेमकं काय काय केलं जातं ह्या केमिकल अनालिसिस मध्ये? तर त्यामध्ये होतं डिटेक्शन ऑफ कंपोजिशन ऑफ रॉ मटेरियल. जे काही कंपाऊंड मध्ये रॉ मटेरियल्स यूज झालेले आहे, व्हॉट एक्झॅक्टली इज देअर कंपोजिशन, that is detected there. And again of the intermediates and finished product. जो काही प्रॉडक्ट तयार झालेला आहे त्या प्रॉडक्टची क्वालिटी टेस्ट केली जाते. डिटेक्शन ऑफ कंपोजिशन ऑफ एअर इन स्ट्रीट्स अँड प्रिमायसेस ऑफ इंडस्ट्रियल प्लांट. फक्त लॅबमध्येच नाही तर इंडस्ट्रियल प्लांट्समध्ये जेव्हा एखादी केमिकल फॅक्टरी असेल किंवा एखादी कुठलीही फॅक्टरी असेल तिचा प्रिमायसेस जो आहे त्यामध्ये वेगवेगळे गॅसेस अकॉर्डिंग टू द प्रोडक्शन इन दॅट फॅक्टरी ते तिथे कलेक्ट होत जातात. तर व्हॉट एक्झॅक्टली इज द कंपोजिशन ऑफ एअर इन that area, that premises, and also on the street, that is detected in this branch of chemistry. एवढ्यावरच थांबत नाही तर अनालिटिकल केमिस्ट्रीचा ॲग्रिकल्चरमध्ये, फॉरेन्सिक सायन्समध्ये, मेडिकल सायन्समध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये आपल्या लाईफचा उपयोग होत असतो. इन ॲग्रिकल्चर, chemical analysis is used to determine the composition of soils and fertilizers. बऱ्याचदा आपल्या शेतामध्ये नेमकं कुठलं पीक घ्यायचं आहे, कोणतं पीक घेणं योग्य असेल हे पाहण्यासाठी जमिनीचा सामू टेस्ट केला जातो. म्हणजे जमिनीची क्वालिटी टेस्ट केली जाते त्या ठिकाणी की एक्झॅक्टली वेदर दॅट सॉइल इज ऍसिडिक ऑर बेसिक. त्याची ऍसिडिटी चेक केली जाते आणि त्यानुसार त्या सॉइलमध्ये कोणतं क्रॉप जास्त प्रमाणामध्ये आणि चांगलं येईल ते शोधलं जातं. कारण काय होतं वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी तेच पीक घेतलं जातं आणि बऱ्याचदा मग
असं म्हटलं जातं, तो शेतकरी असं म्हणतो की माझ्या इथे जास्त पिकतच. ऍक्च्युली तिथे का पिकत नाही त्याला कारण बऱ्याचदा ती जमीन असते, तिथली ती माती असते, ज्या मातीमधलं कदाचित जे कंपोझिशन आहे ते डिस्टर्ब झालेलं असणार आहे. त्या कंपोझिशन मध्ये ते क्रॉप, जे स्पेसिफिक क्रॉप तो शेतकरी घेत असेल, ते तिथे वाढतच नसेल किंवा वाढणं त्याला जास्तीत जास्त उत्पादन शक्य होत नसेल. आणि त्यामुळे आजकाल ती जमीन जी आहे ती तपासली जाते. मातीची मृदा चाचणी केली जाते आणि त्यानुसार तिथे कोणते फर्टिलायझर्स यूज केले तर योग्य होणारे, कोणतं पीक घेतलं तर योग्य होणारे, हे तपासलं जातं. This is one of the importance of this analytical chemistry. In medicine, it is used to determine the composition of medicinal preparation. Whatever the drugs are formed in pharmaceuticals, that composition of medicine is detected first in this branch of analytical chemistry. Analytical chemistry has applications in forensic science, engineering and industry. फक्त आता ॲग्रिकल्चर किंवा मेडिसिनसाठी नाही थांबत आहे, तर फोरेन्सिक सायन्सेसमध्ये जे ब्रँच ऑफ सायन्स जे आजकाल खूप जास्त प्रमाणामध्ये पीकवर आहे, ही फोरेन्सिक सायन्सची ब्रँच, इथे सुद्धा ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा खूप उपयोग केला जातो, ॲनालिसिस केलं जातं, डिटर्मिनेशन केलं जातं. अँड इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्री, then industrial process as a whole and the production of new kinds of materials are closely associated with analytical chemistry. इंडस्ट्रीजमध्ये नवनवीन कुठले आणि कशा प्रकारचं मटेरियल आपण यूज केलं जायचं आणि त्याचं प्रोडक्शन कसं घेतलं जायचं हे ॲनालिसिस करून ठरवता येतं. Analytical chemistry consists of classical wet chemical methods and modern instrumental methods. क्लासिकल मेथड्स आहे ॲनालिसिसच्या, ज्याच्यामध्ये आपण क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस करतो, इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक ॲनालिसिस करतो आणि त्यासाठी ड्राय टेस्ट, वेट टेस्ट एक्सेट्रा वापरले जातात. आणि त्याचबरोबर मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड, ज्या काही आजकाल नवनवीन मेथड्स शोधल्या गेलेल्या आहेत. जसं आपण मागच्याच ज्या लेक्चरला पाहिलेलं आहे की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स और मेन रोल ऑफ दिस ॲनालिटिकल केमिस्ट्री. This analytical chemistry not only deals with analysis, but by using new techniques again and again, this analytical chemistry point out the errors in the instrument and try to avoid the errors in experiment, and therefore नवनवीन जे टेक्निक्स आहेत त्याचा यूज केला जातो. न्यू modern methods or new modern instrumental techniques are found out in this analytical chemistry. This is one of the important role of this analytical chemistry. Chemical analysis is one of the most important method of डिटेक्शन ऑफ कंपोजिशन ऑफ रॉ मटेरियल, जे आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलेलंच आहे. आणि त्याचबरोबर केमिकल मेथड्स आणि मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड्स आपण या ठिकाणी स्टडी करतोय. This analysis is carried out on a small sample of material to be tested and not on the entire bulk. जे काही आपल्याला ॲनालिसिस करायचंय, आता जसं इंडस्ट्रीमध्ये एखादं प्रॉडक्ट तयार झालं, तर त्याचं आपल्याला ॲनालिसिस करायचं असेल तर ते ॲनालिसिस कम्प्लिटली पूर्ण जे प्रॉडक्ट तयार झाले त्यावर केलं जात नाही, तर त्यातला थोडासा पार्ट काही ml मध्ये, काही ग्रॅम मध्ये तो सबस्टन्स काढला जातो आणि त्याच्यावर सर्व टेस्ट केल्या जातात आणि तिथून ठरवलं जातं वेदर धिस प्रॉडक्ट इज ऑफ सेम क्वालिटी ऑर नॉट. त्याला पास करायचं की नाही, पुढे पाठवायचं काही नाही, हे त्यावरून ठरवलं जातं. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, शीतावरून भाताची परीक्षा करणं. म्हणजेच थोड्याशा गोष्टीवरून पूर्ण एखादी गोष्ट, एखादी क्वांटिटी कशी असेल हे तपासणं. आणि नेमकं हेच लॅबोरेटरीमध्ये केलं जातं, इंडस्ट्रीजमध्ये केलं जातं, जेव्हा ॲनालिसिस केलं जातं त्यावेळी. आणि जसं सांगितलं आपण की बल्कवर पूर्ण ॲनालिसिस होत नाही, तर त्यातल्या थोड्याशा पार्टवर होतं,
त्याला म्हटलं जातं सेमी मायक्रो एनालिसिस. When an amount of solid or liquid sample is a few grams, the analysis is called semi-micro analysis. काही ग्रॅम्स मध्ये जेव्हा ते सॅम्पल घेतलेलं असतं, वेदर इट इज लिक्विड सॅम्पल और सॉलिड सॅम्पल, जे प्रॉडक्ट असेल आपलं, जे प्रोडक्शन इंडस्ट्रीचं असेल त्यानुसार, ते जर काही ग्रॅम्स मध्ये घेऊन त्याच्यावर जर सर्व टेस्ट केल्या जात असतील तर त्याला म्हटलं जातं सेमी मायक्रो एनालिसिस. इट इज ऑफ टू टाइप्स, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. आता त्या जे काही सॅम्पल घेतलं जातं त्याच्यावर ह्या सर्व प्रकारच्या टेस्ट केल्या जातात आणि ह्या क्वालिटेटिव्ह अनालिसिस असतील किंवा क्वांटिटेटिव्ह अनालिसिस असतील याच्या थ्रू केल्या जातात. Classical qualitative analysis methods include separation such as precipitation, extraction and distillation. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये सेपरेशन करताना प्रेसिपिटेशन केलं जातं. आता प्रेसिपिटेशन म्हणजे काय, प्रेसिपिटेट म्हणजे काय, जेव्हा आपण एक्सपेरिमेंट्स करतो त्यावेळी आपल्याला जेव्हा एखादी टेस्ट घेतलेली असेल, ती टेस्ट घेताना व्हेन वी ऍड एनी chemical compound in that sample, if we get a curd like structure, आपल्याला दह्यासारखा एखादा घट्टसर पदार्थ जर टेस्ट ट्यूब मध्ये तयार झालेला दिसला तर आपण तेव्हा त्याला म्हणतो प्रेसिपिटेट. त्याचबरोबर एक्स्ट्रॅक्शन. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे जर आपण ग्रीन केमिस्ट्रीचा स्टडी करायचा म्हटलं किंवा नॅचरल प्रॉडक्टचा स्टडी करत असू त्यामध्ये, किंवा एखाद्याचं जेव्हा अर्क काढतो आपण, फॉर एक्झाम्पल परफ्यूम तयार करत असताना किंवा एखादा काढा तयार करत असतो त्यावेळी आपण काय करतो, जे काही लीव्ज आहेत त्या स्पेसिफिक प्लांट्सचे ते पाण्यामध्ये टाकून उकळतो. जर ऑइल तयार करायचं असेल आपल्याला त्याचं तर आपण काय करतो, ऑइलमध्ये ते स्पेसिफिक लीव्ज असतील, फ्लावर्स असतील ते टाकतो आणि ते उकळतो. त्याला म्हटलं जातं त्याचं एक्स्ट्रॅक्ट करणं, म्हणजे ते लीव्ज जे आहे किंवा फ्लावर्स जे आहे त्याचा पूर्ण अर्क काढला जातो, शोषून, किंवा त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढला जातो. दॅट इज कॉल्ड ॲज एक्स्ट्रॅक्शन. अँड डिस्टिलेशन. डिस्टिलेशन करणं म्हणजे शुद्धीकरण करणं, डिस्टिल आउट करणं. जे इम्प्युअर लिक्विड आहे त्याचं प्युअर लिक्विडमध्ये, प्युअर सॉल्व्हंटमध्ये, सोल्युशनमध्ये रूपांतर करणं. दॅट इज द प्रोसेस ऑफ डिस्टिलेशन. These processes we will study in next chapter. Then identification may be based on differences in color, order, melting point, boiling point and reactivity. आता जेव्हा एखादं केमिकल सबस्टन्स आपण स्टडी करत असतो तर त्यासाठी महत्वाचा असतो त्याचं फिजिकल पॉइंट, म्हणजेच मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट. हा अगदी एक्झॅक्ट असतो, शार्प असतो. कोणते याच्यासाठी, जेव्हा एखाद्याची प्युरिटी आपल्याला टेस्ट करायची त्याच्यावरनं, फॉर एक्झाम्पल इफ द मेल्टिंग पॉइंट ऑफ द सबस्टन्स इज 101 डिग्री सेंटीग्रेड, त्यावेळी आपण सरळ म्हणून देतो की धिस सबस्टन्स इज ऑक्झॅलिक ऍसिड, किंवा हा सबस्टन्स नक्कीच ऑक्झॅलिक ऍसिड असेल. जर तो 120-121 आला तर आपण त्यावेळी म्हणतो धिस सबस्टन्स मस्ट बी बेन्झोइक ऍसिड. म्हणजेच काय की जी काही प्युरिटी आहे, जो मेल्टिंग पॉइंट आहे, तो मेल्टिंग पॉइंटचा शार्पनेस आपल्याला सांगत असतो की तो कंपाऊंड नेमका कोणता, ऑर्गॅनिक कंपाऊंड या पद्धतीने आपण त्या ठिकाणी स्टडी करू शकत असतो, वेदर दे आर ऑर्गॅनिक ऑर इनऑर्गॅनिक कंपाऊंड. बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट ते त्यांचे कॅरेक्टरायझेशन प्रॉपर्टीज आहेत. Then classical quantitative methods consist of volumetric analysis, gravimetric analysis, etc. जे अनालिसिसच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत, मेथड आहे, त्यांच्यामध्ये स्पेसिफिकली असतात व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस, ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस, एक्सेट्रा. आणि ह्या सर्व अनालिसिस टेक्निक्सचा अभ्यास आपण अजून पुढच्या लेक्चरला करणार आहोत. तोपर्यंत आज आपण काय काय शिकलो ते आधी बघूया. आपण आज पाहिलं व्हॉट एक्झॅक्टली analytical chemistry, what are the importance of analytical chemistry, role of analytical chemistry in our life, and various methods of or techniques of analysis. All the further points we will discuss in our next lecture. Till then, thank you.
Have a nice time.